आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जे की बरेच आयुर्वेदिक डॉक्टर जे आहेत किंवा आयुर्वेदिक वैद्य जे आहेत ते पेशंटला म्हणतात की हे फळ खाऊ नका, ते फळ खाऊ नका, आंबा खाऊ नका, केळी खाऊ नका किंवा पपई खाऊ नका, टमाटर खाऊ नका जास्त. तर त्यांचा याच्याबद्दल का विरोध असेल असं काय वाटेल तुम्हाला? तर बऱ्याच वेळेस आजकाल जे व्यापारी आहेत, शेतकरी वर्गापासून जे माल घेतात आणि जो व्यापारी वर्ग आहे तो काय करतो, लवकर ते फळं पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर खूप जास्त प्रमाणामध्ये करतात. कॅल्शियम कार्बोनेट हे जर तुम्ही याच्याबद्दल थोडी माहिती घेतली तर हे लाईमस्टोन आणि कोकपासून बनवलेलं एक रासायनिक केमिकल आहे, ज्याला 2000 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त एक इलेक्ट्रिकल भट्टीमध्ये तयार केलं जातं. तर याच्यामध्ये ॲसिटिलिन नावाचा एक पदार्थ तयार होतो आणि तो फळांना फार लवकर प्रमाणामध्ये पिकवण्यास मदत करतो. त्यामुळे ते लवकर सडतातही, त्यामुळे कोथ निर्माण होतं. त्याच्यामुळे शरीरामध्ये पाक ही क्रिया फार लवकर व्हायला लागते आणि कोथ म्हणजे सडून जातं शरीर. जसं फळ जे आहेत सडून जातं, तसंच आपलं शरीर जे आहे ते सडून जायला लागतं. त्याच्यामुळेच आपण कुठली फळं खातोय, कोणाकडून घेतोय याचा थोडासा गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि पथ्य संकल्पनांना आपल्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने अनुसरायला पाहिजे. धन्यवाद.